विलासपूर हे सांगली जिल्ह्यातील एक शांत आणि समृद्ध गाव. येथील हिरवीगार शेती, विशेषतः ऊस आणि हळद, या गावाच्या आर्थिक सुबत्तेची साक्ष देत होती. याच गावात मयुरी नावाची एक अत्यंत हुशार आणि तल्लख बुद्धीची तरुणी राहत होती. तिने नुकतेच डेटा सायन्सचे शिक्षण शहरातून पूर्ण केले होते आणि तिची प्रत्येक गोष्ट तर्काच्या आधारावर तपासण्याची वृत्ती गावात प्रसिद्ध होती. तिच्या कुटुंबाची गावात मोठी प्रतिष्ठा होती आणि तिचे आईवडील अत्यंत आधुनिक विचारांचे होते. मयुरीचे प्रेम शेखर याच्यावर होते. शेखर स्वभावाने साधा, शांत आणि भावनिक होता. तो मयुरीच्या वैज्ञानिक आणि आधुनिक विचारांचा चाहता असला तरी त्याच्या मनात जुन्या परंपरांबद्दल आदर होता. पण अंधश्रद्धा अजिबात नव्हती. दोघांच्या प्रेमाबद्दल दोन्ही कुटुंबांकडून संमती मिळाल्याने लवकरच त्यांचा साखरपुडा होणार होता. गावातील प्रत्येकजण या जोडीच्या जुळणीवर आनंदी होता. साखरपुड्याची तारीख जवळ आल्याने गावात भरलेल्या वार्षिक जत्रेत फिरण्याचा बेत दोघांनीही केला. एका संध्याकाळी गर्दीतून वाट काढत ते दोघे विविध स्टॉल्स आणि खेळ पाहत होते. जत्रेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक विशाल जुनाट वडाचे झाड उभे होते, ज्याच्या लांब सडक पारंब्या जमिनीला टेकून एक नैसर्गिक छत तयार करत होत्या. त्या वडाच्या झाडाखाली एक व्यक्ती बसली होती, शास्त्री महाराज. त्यांच्या चेहऱ्यावर एक गंभीर आणि गूढ भाव होता. त्यांच्यासमोर भविष्य पाहण्यासाठी काही साधने, जुने पोथीपत्र आणि एक तांब्याचा गडवा ठेवलेला होता. इतर ज्योतिषांसारखी त्यांची हावभाव नव्हते, ज्यामुळे त्यांच्याभोवती एक अनाकलनीय शांतता जाणवत होती. मयुरीची नजर त्यांच्यावर खेळली. तिच्यातील वैज्ञानिक कुतूहल जागे झाले. मयुरीने शेखरचा हात धरला आणि ती हळूच म्हणाली, "शेखर, बघ, ते महाराज किती वेगळे दिसत आहेत. आजकालच्या या डिजिटल युगातही लोक इतक्या विश्वासाने त्यांच्याकडे जातात. आपण तर शिक्षण घेतलेले लोक. मला गंमत म्हणून फक्त एकदा आपले भविष्य बघायचे. साखरपुड्याआधी लोकांचे भविष्य कसे असते ते ऐकू तरी." शेखरला हे काही फारसे पटले नाही, पण मयुरीचा हट्ट मोडणे त्याला शक्य झाले नाही. त्याने हसून तिचा हात धरला आणि ते दोघे शास्त्री महाराजांसमोर बसले. महाराजांनी शांतपणे दोघांकडे पाहिले आणि बोलण्यापूर्वी दोघांचे हात पुढे करायला सांगितले. महाराजांनी त्यांच्या तळहाताच्या रेषा, बोटांचे वळण आणि नखांची ठेवण अत्यंत बारकाईने तपासले. त्यांचा अभ्यास इतका सूक्ष्म होता की जणू ते केवळ रेषा नाही तर दोघांच्या आत्म्याचा इतिहास वाचत आहेत. वातावरणात एक अनामिक तणाव निर्माण झाला होता. शास्त्रींनी भेदक आणि काहीशा भीतियुक्त नजरेने दोघांकडे पाहिले. शास्त्री महाराजांनी प्रथम मयुरीचा हात सोडला, पण शेखरचा हात अजूनही त्यांच्या हातात होता. महाराजांचे डोळे मिटले होते, पण त्यांचा आवाज एकदम गंभीर आणि भेदक होता. ते म्हणाले, "हा योग जुळणार नाही मुलांनो. या पोरीचं भविष्य स्वच्छ आणि मोकळे आहे. हिच्या नशिबाच्या रेषा अत्यंत स्पष्ट आहेत. ती ज्ञानाने आणि कर्तृत्वाने मोठी होईल. पण तुझ्या हाताच्या रेषा, शेखर, तुझ्या तळहातावर काळोखाची सावली आहे. तुझ्या पूर्व आयुष्याचा भार खूप मोठा आहे, जड आहे. तुझं पूर्व आयुष्य काळं आणि पापमय होतं. या आयुष्यात तुम्ही एकत्र येणं म्हणजे नियतीचा मोठा अपराध असेल. तुम्ही दोघं असंगत आहात. तुमचे मार्ग वेगळे व्हायला हवेत. आणि जर तुम्ही एकत्र आलात तर या मुलीचे उज्ज्वल भविष्य तुझ्या अंधारामुळे झाकोळून जाईल." महाराजांचे हे शब्द ऐकून मयुरी आणि शेखर स्तब्ध झाले. मयुरीच्या डोक्यात लगेच डेटा आणि तर्काची चक्रे फिरू लागली, तर शेखरचे मन भावनिक आघाताने डगमगले. मयुरीने लगेच स्वतःला सावरले आणि ती रागाने म्हणाली, "माफ करा महाराज, पण हा निव्वळ मूर्खपणा आहे. मी डेटा सायन्सची विद्यार्थिनी आहे आणि मी प्रत्येक गोष्ट तर्काने सिद्ध करते. आमच्या दोघांच्या नात्याची अनुरूपता आमच्या प्रेमाने आणि विश्वासाने सिद्ध झाली आहे, या जुन्या रेषांवर नाही. तुम्ही आमच्यावर आमच्या पूर्वजन्मावरून खोटे आरोप करत आहात. आम्ही एकत्र येणारच." शेखरनेही मयुरीच्या बाजूने आवाज उचलला. महाराजांनी त्यांच्याकडे एक शांत पण गंभीर नजर टाकली आणि काहीही न बोलता पुन्हा डोळे मिटले. त्यांनी वाद वाढवला नाही. शेवटी मयुरी आणि शेखर संतप्त अवस्थेत वडाच्या झाडाखालून दूर गेले. त्यांनी ठरवले की या एका व्यक्तीच्या निराधार बोलण्यामुळे त्यांच्या प्रेमाच्या निर्णयावर परिणाम होऊ द्यायचा नाही. तो नशिबाचा कौल
त्यांनी जत्रेतील एक वाईट गंमत म्हणून सोडून दिला. शास्त्री महाराजांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून मयुरी आणि शेखर यांनी ठरलेल्या मुहूर्तावर मोठ्या थाटामाटात लग्न केले. पहिल्या काही महिन्यात त्यांचा संसार आनंदाने सुरू होता. मयुरीने तिच्या शिक्षणाचा उपयोग करून शेतीत नवीन तंत्रज्ञान आणण्याचे प्रयोग सुरू केले, तर शेखरने तिला पूर्ण पाठिंबा दिला. दोघांनीही सिद्ध केले होते की तळहाताच्या रेषांपेक्षा प्रेम आणि विश्वास अधिक महत्त्वाचा असतो. मात्र लग्नाला जेमतेम वर्ष उलटले असेल, तोच नियतीने आपला पहिला फेरा फिरवण्यास सुरुवात केली. अगदी हळुवारपणे पण निर्दयीपणे त्यांच्या नात्यातील विसंगती आणि शास्त्री महाराजांचे शब्द खरे ठरू लागले होते. शेखरच्या स्वभावात सूक्ष्म बदल दिसू लागले होते. सुरुवातीला कामाच्या तणावामुळे होणारे हे बदल नंतर त्याचे स्थायी रूप बनले होते. शेखरने आपल्या कामावरचे लक्ष गमावले. शेतीतील प्रगती त्याला अचानक कंटाळवाणी वाटू लागली. मयुरीने आणलेल्या नवीन कल्पनांचा तो विरोध करू लागला होता आणि घरात सतत चिडचिड करू लागला. हळूहळू त्याने दिवसागणिक दारू पिणे सुरू केले. सुरुवातीला मनोरंजनासाठी सुरू झालेले हे व्यसन लवकरच त्याचे जीवनावश्यक भाग बनले. त्याचे बोलणे विचित्र झाले. तो मयुरीकडे बघतानाही तिच्याकडे एका अनोळखी व्यक्तीप्रमाणे पाहू लागला. मयुरीच्या तर्काला या बदलांचा कोणताही आधार मिळत नव्हता. ती त्याला समजावण्याचा प्रयत्न करायची, पण तो तिला टाळायचा किंवा हिणवायचा. या सगळ्याला जोड मिळाली जुगाराची. गावातील जुन्या ओळखीच्या लोकांसोबत त्याने रात्री जुगार खेळायला सुरुवात केली आणि त्यात तो मोठी रक्कम हरू लागला. घरातील बचत, मयुरीच्या शिक्षणानंतर सुरू करायच्या प्रकल्पासाठीचे पैसे सगळे त्याने जुगारात उधळले. परिस्थितीची सर्वात वाईट पायरी तेव्हा आली जेव्हा शेखरने जुगारातील कर्ज फेडण्यासाठी मयुरीला पैशांसाठी मारहाण करणे सुरू केले. मयुरीच्या वडिलांनी लग्नात दिलेले दागिने, तिच्या आईने मायेने ठेवलेले तिच्या माहेरचे पैसे यासाठी तो तिला छळू लागला. प्रेमाचे बंध तुटले होते आणि त्या जागी पूर्वजन्माच्या मारकत्वाने जागा घेतली होती. प्रत्येक मारहाणीनंतर त्याला पश्चाताप व्हायचा, पण दारूच्या नशेत किंवा जुगाराच्या तळमळीत तो पुन्हा त्याच क्रूरतेने वागायचा. मयुरी पूर्णपणे एकटी पडली होती. तिच्या हरहुन्नरी बुद्धीला आणि वैज्ञानिक तर्कांना या असंगत आयुष्यातून बाहेर पडण्याचा कोणताही डेटा किंवा उपाय सापडत नव्हता. ती रोज देवाकडे प्रार्थना करायची की तिने केलेली निवड चुकीची नव्हती, पण तिचे मन पुन्हा पुन्हा 1 वर्षापूर्वीच्या जत्रेतील शास्त्री महाराजांच्या वचनांकडे वळत होते. मयुरीच्या आयुष्यातले दिवस आता भीतीत किंवा त्रासात व्यतीत होत होते. शेखरचे अत्याचार असह्य झाल्याने एक दिवस पहाटे तिने घरातून निघून थेट तिच्या माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. माहेरच्या सुरक्षित वातावरणातून थोडासा दिलासा मिळेल अशी तिची अपेक्षा होती. काही दिवस माहेरी राहून तिने आपल्या मनातील ताण थोडा हलका केला. ती पुन्हा विलासपूरला परतीच्या प्रवासाला निघाली होती. त्या संध्याकाळी माहेरी जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर चालत असताना तिच्या नजरेस पुन्हा तो परिचित देखावा पडला. गावाच्या वेशीजवळील त्या विशाल वडाच्या झाडाखाली तिची आणि शेखरची नियती सांगणारे शास्त्री महाराज पुन्हा त्याच गंभीर मुद्रेत बसलेले होते. मयुरीचे हृदय धडधडू लागले. तिची पावले आपोआप त्यांच्या दिशेने वळली. तिचा हरहुन्नरी तार्किक मेंदू तिला थांबवत होता, पण तिची दुखावलेली आत्मा तिच्या हातून निसटलेल्या नियतीचा अर्थ विचारण्यासाठी आतुर झाली होती. ती महाराजांसमोर हात जोडून बसली. मयुरीच्या डोळ्यात आलेले अश्रू आणि तिच्या चेहऱ्यावरचे दुःख पाहून महाराजांनी काहीही न विचारता तिच्या तळहाताकडे पाहिले. शास्त्री महाराज शांत पण कंपित आवाजात म्हणाले, "मुली, तू आलीस. मी तेव्हाच सांगितले होते, तुमचा योग असंगत आहे. तुझ्या बुद्धीने आणि प्रेमाने तू नियतीला हरवण्याचा प्रयत्न केलास, पण नियतीचे नियम वेगळे असतात." मयुरीने हुंदका देत विचारले, "महाराज, असं का होतंय? हाच पुरुष माझ्या आयुष्यात एवढा त्रास का देतोय?" महाराजांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि ते रहस्य उलगडले, जे ऐकून मयुरीच्या डोळ्यांसमोर काजवे चमकले. शास्त्री महाराज म्हणाले, "या जन्मात तू ज्याला शेखर म्हणतेस, तो तुझ्या पूर्वजन्मीचा मारेकरी आहे. होय, पूर्वजन्मी शेखरनेच तुझी हत्या केली होती.
तो तुझ्या आयुष्यातील एक मारक शक्ती आहे. हे ऐकून मयुरीला धक्का बसला. तिच्या शरीरातून एक थंड लहर गेली. ही गोष्ट तिच्या वैज्ञानिक विचारांच्या पलीकडची होती, पण तिचे वर्तमान सत्य या गोष्टीला दुजोरा देत होते. शास्त्री महाराजांनी पुढे सांगितले, आणि तुझ्या नशिबाची ही गाठ आणखीन घट्ट झाली कारण तू प्रत्येक जन्मात याच नियतीला बांधली जातेस. तू दरवर्षी श्रद्धेने वटपौर्णिमेचे व्रत करतेस. वडाच्या झाडाला दोरा गुंडाळताना तू प्रत्येक वेळेस तेच मागणं मागतेस. हाच पती जन्मोजन्मी मिळू दे. तू तुझ्या निष्पाप श्रद्धेने आणि कर्माने तुझ्या मारेकऱ्याला प्रत्येक जन्मी आपला पती म्हणून निवडण्याची शिक्षा स्वतःलाच दिली आहेस. तू स्वतःला या क्रूर नशिबाशी बांधून टाकले आहेस. मयुरीला आपले शरीर जड झाल्यासारखे वाटले. आपले प्रेम आणि श्रद्धाच आपल्या दुर्दशेचे कारण बनले आहे हे तिला कळले. मयुरी हताश होऊन म्हणाली, मग यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग नाही का? मी हे बंधन तोडू शकत नाही का? शास्त्री महाराजांचा आवाज यावेळी अतिशय कठोर आणि निर्णायक होता. नाही मुली, नियती बदलणे शक्य नाही. तू या बंधनात अडकली आहेस. आता फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे पळून जाणे. शक्य तितक्या लांब आणि शक्य तितक्या लवकर. तू या क्षणापासून, या नात्यातून आणि या जागेतून पळून जा. नियती बदलणं शक्य नाही, पण वेळ बदलणं शक्य आहे. प्रयत्न कर. तू या क्षणापासून, या नात्यातून आणि या जागेतून पळून जा. स्वतःला वाचवण्यासाठी तुझ्याकडे आता फारच कमी वेळ उरला आहे. तू पळून गेली नाहीस तर तुझ्या पूर्वजन्मातील नियती पुन्हा एकदा खरी ठरेल. त्वरित पळून जा. मयुरीने शास्त्री महाराजांचा अंतिम आदेश शिरोधार्य मानला. पहाटेचे 5 वाजले होते. सर्व गाव अजूनही शांत झोपेत असताना मयुरीने हातात सामानाची छोटीशी बॅग घेऊन घराच्या मागच्या दारातून बाहेर पडण्यास सुरुवात केली. तिची प्रत्येक पायरी भीतीने थरथरत होती. पण पळून जा या शब्दाने तिच्या मनात एक भयानक ऊर्जा भरली होती. तिला माहीत होते, हा तिचा हरहुन्नरी तार्किक निर्णय नसून जगण्याची अंतिम संधी आहे. स्टेशनकडे जाणारा रस्ता निर्जन होता, पण तिची नजर सतत मागे वळून पाहण्यात गुंतली होती. शेखर जागा झाला असेल का? त्याने दारूच्या नशेत दार उघडले असेल का? घरात मयुरीचा पलंग रिकामा पाहताच शेखरच्या डोक्यात राग आणि वेड यांचा स्फोट झाला. दारू आणि जुगाराच्या कर्जामुळे त्याचे मन आधीच अस्थिर झाले होते. मला एकटं सोडलं, वेडा होण्यासाठी एकटं सोडलं, या विचाराने तो पशुसारखा ओरडला. त्याने घरात असलेली एक धारदार कुदळ हातात घेतली आणि मयुरीचा शोध सुरू केला. त्याला खात्री होती की ती स्टेशनकडेच गेली असेल. त्याच्या डोळ्यात फक्त पूर्वजन्मीच्या मारेकऱ्याची क्रूरता आणि या जन्मातील व्यसनाचा सूड दिसत होता. त्याला मयुरीची चिंता नव्हती, तर तिला गमावल्यामुळे आपल्या भविष्यात होणाऱ्या नुकसानीचा आणि अपमानाचा सूड हवा होता. तो बाईकवरून मुख्य रस्त्यावरून स्टेशनच्या दिशेने निघाला. सकाळचे हलकेसे पाऊल वाजू लागले होते. मयुरी स्टेशनपासून अवघ्या काही किलोमीटरच्या अंतरावर होती. तिला वाटले, मी यशस्वी झाले. तिला शास्त्री महाराजांचे शब्द आठवले, पळून जा. तिने स्वतःला वाचवले होते. तिने धावण्याची गती वाढवली होती. नेमक्या त्याच क्षणी मागून एका जुन्या बाईकचा कर्कश आवाज आला. मयुरीने घाबरून मागे पाहिले आणि तिला बाईकवरून वेगाने येणारा शेखर दिसला. त्याचे डोळे लालबुंद होते, चेहरा विकृत झाला होता आणि त्याच्या हातात एक लोखंडी कुदळ चमकत होती. तो आला. हा विचार तिच्या डोक्यात विजेसारखा चमकला. मयुरीला लगेच पूर्वजन्माचे ते भयानक बंधन आठवले. तिने रस्त्याच्या कडेला असलेल्या उसाच्या शेतात धाव घेतली, पण शेखरने बाईक बाजूला टाकली आणि तो त्वेषाने तिच्या मागे धावला. उसाच्या शेतातील माती चिखलाची होती. मयुरीचे पाय वारंवार घसरत होते, पण ती पळत राहिली. तिच्या बुद्धीने त्वरित अंदाज घेतला की शेतात जास्त काळ लपून राहणे शक्य नव्हते. तिने शेतातून बाहेर पडणाऱ्या एका लहान पायवाटेकडे धाव घेतली. शेखर तिच्यापासून काही फुटांवर होता. थांब मयुरी, तू मला एकटं सोडून जाऊ शकत नाहीस. माझं वेडं होण्याचं कारण तूच आहेस, तो मागून ओरडत होता.
त्याच्या आवाजात वेड आणि सुडाची भूक स्पष्टपणे जाणवत होती. मयुरी धावत त्या लहान पायवाटेवर पोहोचली. तिला वाटले की आता ती मुख्य रस्त्यावर जाऊन कोणाची तरी मदत मागू शकेल. पण नियतीला हे मान्य नव्हते. शेखरने मागून एक जोरदार झेप घेतली. त्याने मयुरीच्या पायांना पकडून तिला खाली पाडले. ती मातीत तोंडघशी पडली. धडपडत उठण्याचा प्रयत्न करत असतानाच शेखर तिच्या अंगावर आला. त्याच्या तोंडाला दारूचा आणि घामाचा वास येत होता. शेखर विकृत हसत म्हणाला, तुला वाटलं तू माझ्यापासून पळून जाशील? मी कोण आहे हे तुला विसरून चालणार नाही. मयुरी प्रतिकार करत होती, ओरडत होती. पण तिच्या ताकदीसमोर दारू आणि सुडाने वेड्या झालेल्या मारेकऱ्याची क्रूर शक्ती जास्त होती. त्या क्षणी मयुरीला तो पूर्वजन्म स्पष्टपणे दिसला. तिची त्याच क्रूर हातातून होणारी हत्या. हा फक्त या जन्मातील शेखर नव्हता, तर जन्मोजन्मीचा तिचा मारेकरी होता, ज्याला तिने वटपौर्णिमेच्या व्रताने प्रत्येक जन्मी आपला पती म्हणून निवडले होते. शेखरने क्षणाचाही विलंब न लावता ती लोखंडी कुदळ तिच्या दिशेने चालवली. मयुरीचा श्वास थांबला. तिने डोळे मिटले. तिच्या आयुष्याच्या अंतिम क्षणी तिच्या मनात केवळ 3च विचार होते. शास्त्री महाराजांचे शब्द, नियती बदलणे शक्य नाही. तिची निष्पाप श्रद्धा म्हणजेच वटपौर्णिमेचे व्रत आणि नियतीचा फेरा. या जन्मीही मारेकऱ्याच्या हातूनच झालेला अंत. मयुरीच्या रक्ताने सकाळच्या जमिनीला रंग दिला. शेखर वेड्यासारखा हसत कुदळ खाली टाकून अंधारात पळून गेला. सूर्य उगवत होता, पण मयुरीच्या आयुष्यात तो कधीच उगवला नाही. तिने कितीही प्रगती केली, कितीही हुशार बुद्धी वापरली, तरी नियतीने तिला तिच्या पूर्वजन्माच्या कर्जातून आणि श्रद्धेच्या बंधनातून मुक्त केले नाही.